रेशन कार्ड बाबतीत सर्वात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। पुढील महिन्यापासून या 5 प्रकारच्या नागरिकाचं मोफत रेशन आता बंद होणार आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून नेमकं कोणकोणते नियम आता बदलण्यात आलेले आहेत। या 5 प्रकारच्या लोकांचं पुढील महिन्यामध्ये रेशन आता बंद करण्यात येणार आहे। राज्यातील सर्व पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांसाठी एक धक्का देणारी बातमी आता समोर आलेली आहे। मोफत अन्नधान्य घेऊन बाहेर विकत असल्याच्या त्या ठिकाणी धक्कादायक प्रकार आता आढळल्याने सरकारच्या माध्यमातून या 5 प्रकारच्या नागरिकाचं अन्नधान्य आता पुढील महिन्यापासून बंद करण्याच्या सूचना आता सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी कार्ड असेल आणि त्यावर तुम्ही प्रत्येक महिन्याला गहू आणि तांदूळ मोफतपणे रेशन धान्य दुकानामधून घेत असाल तर तुमच्यासाठी आत्ताची ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। पुढील 8 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ही महत्त्वाची कामे आता लवकरात लवकर करायला सरकारने आता सांगितले आहेत। जे नागरिक आता ही महत्त्वाची 3 कामे करणार नाहीत त्यांना पुढील महिन्यापासून मोफत गहू आणि तांदूळ जे तुम्हाला रेशन धान्य दुकानामधून दिलं जातं तर ते कामं न केल्यामुळे तुम्हाला हा लाभ आता मिळणार नाही। आता या 5 प्रकारच्या नागरिकांना मोफत अन्नधान्यापासून आता लांब ठेवलं जाणार आहे। अनेक रेशन कार्ड आता रद्द होण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे रेशनधारकांनो आता तुम्ही इथून पुढे काळजी घ्यायची आहे। राज्यातील अनेक गरजू आणि गरीब कुटुंबासाठी रेशनचं धान्य म्हणजे एक जगण्याचं मोठं आधारस्तंभ। सरकारने 2019 पासून मोफत गहू तांदूळ तुम्हाला त्या ठिकाणी देण्यास सुरुवात केली होती। मात्र मागील काही दिवसापासून एक धक्कादायक वास्तव आता सरकारला समोर येत असल्याचं लक्षात आले। गरजूंना मिळणारे शिष्यधान्य म्हणजेच गहू आणि तांदूळ हे एका स्वार्थी तस्कराकडून खुलेआम बाजारामध्ये त्या ठिकाणी आता मोफतपणे अन्नधान्य घेऊन म्हणजे रेशन धान्य दुकानात मोफत घेऊन आता बाजारामध्ये विकलं जात असल्याचं हे सरकारच्या लक्षात आलेलं आहे। अशा धान्य तस्कराची हालचाल आता अधिक सक्रिय झाल्याची समोर येत आहे। नागरी आणि पुरवठा विभागाच्या तपासात या ठिकाणी समोर आलेलं आहे। त्यामुळे सरकारने आणि प्रशासनाने कारवाईची मोहीम आता उघडली असून आता कारवाईचा देखील सपाटा आता सरकारने सुरू केलेला आहे। आता अनेक नागरिकांच्या कळत किंवा हलगर्जीपणामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यात आपण त्या ठिकाणी संपणार आहे। एक चूक तुम्ही आता डायरेक्ट गहू आणि तांदूळ तुम्हाला मोफत जे मिळतं ते सरकारच्या माध्यमातून आता बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे सरकारच्या योजनेचा लाभ घेताना प्रत्येकाच्या त्या ठिकाणी वर्तनावर आणि त्याच्या वापराच्या पद्धतीवर अन्न व नागरी पुरवठा विभागावर त्यावर उद्योग म्हणजे अन्न नागरी पोर्टलचे जे अधिकारी आहेत ते तुमच्यावर लक्ष ठेवणार आहेत। मग आता कोणकोणते नियम आहेत, कोणकोणती कामे करायची आहेत बघा मित्रांनो। आता त्यामुळे तुम्ही कोणते काम नियम मोडल्यास संबंधित लाभार्थ्याच्या रेशन कार्ड ठिकाणी तुम्हाला ते रद्द होणार आहे। आता बघा, जे नियम तुम्ही त्या ठिकाणी मोडला तर तुम्हाला अन्न व नागरी पुरवठा अंतर्गत जे अधिकारी आहेत ते तुमच्या घरी येऊन तुमचं रेशन कार्ड त्या ठिकाणी रद्द करणार आहेत। मग आता कोणते नियम आलेत बघा, त्यामुळे तुम्ही आता अधिक सावध राहण्याची गरज आहे। ठिकाणी मित्रांनो वेळ आलेली आहे। तुम्ही पिवळे आणि केशरी रेशन कार्डवर काही नियम बदलणे देखील आले आहेत। पुढील महिन्यापासून सर्वांसाठी आता ते लागू होत आहेत। जर तुम्हाला पुढील महिन्यामध्ये तुम्हाला गहू आणि तांदूळ जर मोफतपणे पाहिजे असेल तर आता या नियमाचं पालन तुम्हाला नक्की करायचं आहे। सरकारने काय सांगितले, या नियमांतर्गत तुम्हाला 2 ते 3 कामे तातडीने करून घ्यायला सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। जे नागरिक आता हे कामे करणार नाहीत त्यांना पुढील महिन्यापासून रेशन धान्य दुकानामध्ये गहू आणि तांदूळ मोफतपणे दिले जाणार नाही। काही परिसरामध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाने आता म्हणजेच प्रत्येक तालुक्याला रेशन कार्डबद्दल तपासणीसाठी अन्न व नागरी पुरवठा अंतर्गत काही अधिकारी त्या प्रत्येक तालुक्याला त्या ठिकाणी नेमलेले असतात। त्यांना असं सापडलं आहे की रेशन दुकानामध्ये जे रेशन धान्य ज्या ठिकाणी मोफत मिळतं त्या दुकानामध्ये हे अन्नधान्य त्या ठिकाणी 20 रुपये किलो, त्या ठिकाणी गहू आणि 15 रुपये किलो म्हणजे तांदूळ। म्हणजे काय झालं की अनेक जण काय करायलेत, जे रेशन धान्य दुकानामध्ये मोफत मिळतं आता ते मोफत मिळत असल्याने तिथून मोफतपणे रेशन धान्य दुकानामधून घेत आहेत आणि बाहेर 20 रुपये किलोने आणि गहू 15 रुपये किलोने तांदूळ हे बाहेर विकलं जात आहे। आणि नागरिकांना खरंच मोफत जो लाभ मिळतोय तर त्याने ते त्या ठिकाणी कमी मिळत आहे। बघा काय केलं, हे नियम लावण्याचं खरं कारण म्हणजे आता समोर आलेलं आहे। बघा, आता मोफत जे सरकार तुम्हाला गहू आणि तांदूळ देते तर त्या दुकानदाराकडून म्हणजे रेशन धान्य दुकानदाराकडून नागरिक आहेत त्या ठिकाणी मोफत धान्य जास्त घेऊ लागलेत आणि तिकडे 15 आणि 20 रुपये किलोने विकू लागलेत। हे आता सरकारला लक्षात आलेलं आहे। तेव्हा सरकारने आता नियम केलेत।
ज्यांचं पालन करणं तुमचं कर्तव्य आहे. नाही केला तर तुम्हाला आता मोफत जे धान्य दिलं जाणार नाही ते इथून पुढे दिले जाणार नाही. सरकारच्या माध्यमातून 5 नियम आता सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आले. जे नागरिक हे नियम पाळणार नाहीत त्यांना मोफत गहू आणि तांदूळ इथून पुढे दिला जाणार नाही. अन्न व नागरी पुरवठा अंतर्गत सर्वात मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. आता बघा म्हणजे काय केले, जे नागरिक तांदूळ यामध्ये खुलेआम चोरी करत होते ते आता चोरी आता इथून पुढे करणार नाहीत. गहू आणि तांदूळ चोरी करणार होते ते आता बंद होणार आहे. यासाठी नियम देखील देण्यात आले आहेत. आता तुम्हाला ते पाळायचे आहेत. या अंतर्गत 2 ते 3 कामे तुम्हाला लवकरात लवकर करायचे आहेत. आता बघा मित्रांनो, अलीकडेच केलेल्या कारवाईमध्ये म्हणजेच अन्न व नागरी पुरवठा अंतर्गत तुम्हाला आता तुमच्या घरामध्ये काही अधिकारी येतील, तुमची तपासणी देखील करतील. मग आता मोठ्या प्रमाणावर धान्य त्या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये सुद्धा अन्न व पुरवठा अंतर्गत जप्तसुद्धा करण्यात आलं होतं. धान्य गरीब लाभार्थ्याकडून तस्कराद्वारे ते विकत घेऊ लागलेत आणि बाजारामध्ये त्या ठिकाणी विकू लागलेत. ही संपूर्ण सगळे आता नियोजनपूर्वक आता सुरू झालेले आहे, ज्यामध्ये रेशन दुकानापासून ते स्थानिक दलालापर्यंत अनेक जण सामील होते. म्हणजे 3 महिन्याचं रेशन एकाच वेळी दिल्यामुळे बघा 3 महिन्याचं रेशन पावसामुळे एकाच वेळी दिलं होतं. हा सर्व आता प्रकार उघडीस झाले आहे. तात्पुरत्या पैशाच्या मोबदल्यात आपले धान्य विकून टाकत आहेत आणि गरीब आणि अडचणीचा फायदा घेत आहेत. हे तस्कर हे धान्य आता त्या ठिकाणी हातोहात विकत असल्याचं सरकारच्या आता लक्षात आलेलं आहे आणि बाजारात त्याची विक्री देखील होत आहे. आता उद्देश गरिबापर्यंत योग्य वेळी एक पोषण मूल्य असलेले जे धान्य तो पोचवण्याचा उद्देश जो सरकारचा होता तो पोचवत असल्याचं सरकारला आता लक्षात आलेलं आहे. त्यामुळे सरकारने आता 5 नियम तुमच्यासाठी लावले आहेत. जे धान्य ते चोरी होऊ नये म्हणून, जे मोफत गहू आणि तांदूळ जे सरकारला तुम्ही देतं त्यावरती चोरी होऊ नये म्हणून सरकारने हे नियम आता सांगितलेत. आता या अंतर्गत तुम्हाला तातडीने 2 ते 3 कामे करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला पुढील महिन्यामध्ये मोफत गहू आणि तांदूळ पाहिजे असेल तुम्हाला ही कामे आता करावीच लागणार आहेत. बघा नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, नेमकं तुम्हाला माहिती काय आलेली आहे, त्यानंतर नेमकं तुम्हाला कोणकोणते नियम लावण्यात आले आहेत, नेमकं सरकारने काय कारण सांगितलेत ते सुद्धा लगेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा मागच्या महिन्यामध्ये पुढील 3 महिन्यामध्ये धान्य त्या ठिकाणी एकत्र देण्याचं सरकारनं ठरवलं होतं. याचं कारण म्हणजे पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये होता. मागील महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडत होता आणि नागरिकांना देखील रेशन धान्य दुकानामध्ये जाण्यासाठी सारखी अडचण येत होती. ही अडचण निर्माण होत होती. पुढील 3 ते 4 महिन्याचं धान्य एकाच महिन्यामध्ये देण्याचं सरकारने त्या ठिकाणी ठरवलं होतं. अनेक गोरगरीब नागरिक त्या धान्य बाजारात घेऊन विकत असल्याचं हे सरकारच्या त्या ठिकाणी सापडण्यात आलं होतं. तुम्हाला त्या ठिकाणी धान्य कुटुंबाला मिळतं म्हणजे महिन्याला जे त्या ठिकाणी धान्य मिळतं ते 3 महिन्याचं एकत्र मिळतं. आणि गहू आणि तांदूळ दिल्यामुळे लोकांकडे गहू आणि तांदूळ जे जास्त साठलं होतं त्यानंतर त्यांनी बाजारामध्ये विक्री करण्यासाठी त्या ठिकाणी ते धान्य नेलं होतं. त्यावेळी अन्न व नागरी पुरवठा अंतर्गत जी शोध मोहीम दरम्यान अन्नधान्य सापडल्यावर त्यांच्यावरती आता मोठी कारवाई त्या ठिकाणी सरकारकडून करण्यात आलेली आहे. आता त्यामुळे सरकारच्या माध्यमातून मोफत मिळणारे गहू आणि तांदूळ विकू नये म्हणून यासाठी तुम्हाला महत्त्वाचे 3 कामे आता करायला सरकारने सांगितले आहेत. आता 5 नियमांमध्ये ठिकाणी लागू देखील करण्यात आहेत. बघा 5 नियम लागू देखील करण्यात आले आहेत. महत्त्वाचे तुम्हाला 2 ते 3 कामे आता करून घ्यायचे आहेत. बघा मित्रांनो, जे नागरिक नियम पाळणार नाहीत त्यांना पुढील महिन्यापासून मोफत गहू आणि तांदूळ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार नाही. त्यामुळे सर्वांनी या नियमाचं पालन करायचं आहे. या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर पुरवठा विभागाने धान्याच्या तस्करीविरोधात त्या ठिकाणी युद्ध पातळीवर मोहीम देखील राबवण्यास सुरुवात केलेली आहे. केवळ धाडीच नाही तर लाभार्थ्याकडून अन्न आणि त्या ठिकाणी जे धान्य आहे ते मोफत गहू आणि तांदूळ जे आहे ते विकले जात आहे अशाच त्याची तपासणी केली जाणार आहे. जर जाणून बुजून कोण आपलं राशनचं धान्य विकत असल्याचं सिद्ध झालं तर त्यांचं रेशनचं कार्ड आहे ते कार्ड कायमचे 5 वर्षापर्यंत पुढील रद्द करण्यात येईल असं सुद्धा स्पष्ट इशारा शहर व पुरवठा अधिकाऱ्यांनी आता त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. आता पुरवठा विभाग नागरिकांना सातत्याने त्या ठिकाणी आवाहन करत आहेत की कोणत्याही परिस्थितीत रेशनचं गहू आणि तांदूळ विकू नये. हे केवळ त्यांच्या पोषणासाठी व गरजासाठी सरकारकडून मोफत कमी दराने त्या ठिकाणी दिलं जातं. त्याचा गैरप्रभाव होणे म्हणजे सार्वजनिक सरकारी संपत्तीचा अपमान आहे. इथून पुढे अन्न व नागरी पुरवठा अधिकारी तुमच्या घराकडे येतील आणि तुमचं जे रेशन कार्डची वगैरे चौकशी करतील. मग त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मोफत रेशन धान्याचा जो फायदा आहे अगदी पुढील 5 वर्षापर्यंत त्या ठिकाणी मोफत मिळायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर नेमकी तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहेत या ठिकाणी तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे. बघा पुरवठा विभागाकडून म्हणजेच अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहिती सोडून काही विशेष नियम मोडल्यास तुमचं रेशन कार्ड त्या ठिकाणी आता रद्द होण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामुळे
प्रत्येक लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्राची जी कागदपत्र आहेत ती कागदपत्राची पूर्तता ठेवावी. कोणत्याही संशयास्पद क्रिया प्रकल्पापासून दूर राहायचं आवाहन देखील सरकारकडून करण्यात आले आहे. त्या नियमाचं काटेकोरपणे तुम्ही आता पालन करायचं आहे असे देखील सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. आता पुरवठा विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार रेशन कार्डच्या माध्यमातून दिला जाणारा तांदूळ अत्यंत पोषक आहे. या तांदळामध्ये आयर्न, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन 12, त्यानंतर B1, B3, त्यानंतर व्हिटॅमिन ए असे एकूण 12 प्रकारचे पोषक घटक तुम्हाला या धान्यामध्ये मिळून जाणार आहेत. त्यामुळे धान्य विकण्याऐवजी स्वतःच्या घरामध्ये वापरलंच पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे. घरातील मुलं असतील, वृद्ध महिला असतील याचा अधिक फायदा त्या महिलांसाठी होतो. हे पोषण मूल्य बाजारातील अन्नधान्यापेक्षा अधिक पौष्टिक आहे. त्यामुळे याचा गैरप्रकार होणं ही अत्यंत शोकांतिका ठरते. याचा गैरप्रकार केल्याने अनेकांचं रेशन कार्डसुद्धा या ठिकाणी रद्द होत आहेत. आता जे धान्य तस्करी करणार केवळ दाढीतच नव्हे तर त्यांच्यावरती गुन्हा नोंदणीची प्रक्रिया देखील इथून पुढे सुरू करण्यात आली आहे. खाजगी व्यापाऱ्याकडून अशा धान्याचा साठा केल्यास त्यांच्यावरती आता मोठी कारवाई होणार आहे. महाराष्ट्र सरकारकडून, महाराष्ट्र शासनाकडून अशा तस्कऱ्यासाठी शून्य सहनशीलता धोरण आता राबवण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना आपल्या परिसरात जर कोणी रेशनचं धान्य विकत असेल तर त्या ठिकाणी कोण त्याची खरेदी करत असेल, कोण विक्री करत असेल त्याच्यावरती तात्काळ पुरवठा विभागाशी संपर्क साधावा असं आव्हान देखील महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलेलं आहे. आता त्याच्यावरती आळा घालण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना देखील करण्यात आलेल्या आहेत. आता तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीशी लग्न करून दुसऱ्या गावी गेले असेल, म्हणजे तुमचा मुलगा असेल, तुमची मुलगी असेल, जी मुलगी लग्न करून वेगळ्या ठिकाणी राहायला गेली असेल आणि तिचं तुमचं रेशन कार्डवर आता नाव असेल तर आता त्या सरकारने रद्द करायला देखील केले. सरकारनं आव्हान देखील केले. पुढची महत्त्वाची सूचना सांगितले, तुमचा मुलगा बाहेरगावी कुठेतरी राहण्यासाठी फॅमिलीसोबत गेला असेल आणि त्याने तिकडे रेशन कार्ड त्या ठिकाणी काढून घेतलं असेल, त्या ठिकाणी तिथल्या गावामध्ये रेशन कार्डवरती जो लाभ घेत असतील, तुमचा मुलाचा तुम्ही देखील गावामध्ये लाभ घेत असाल तर त्या ठिकाणी सर्वांचं रेशन कार्ड आता रद्द होईल. कारण हा चुकीचा प्रकार आहे. तुम्ही कुठेतरी एका ठिकाणी गहू आणि तांदूळ त्या ठिकाणी लाभ घेऊ शकता. तुमचा मुलगा पण दुसरीकडे गावात लाभ घेत आहे आणि तुम्ही पण त्या ठिकाणी लाभ घेत आहे. अशा दोन्ही ठिकाणी तुम्ही लाभ घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमची मुलं बाहेर कुठे गेली असतील आणि त्यांनी त्या ठिकाणी रेशन कार्ड नवीन काढलं असेल आणि तुम्ही ते रेशन कार्डवरच तुमचं नाव कमी त्या ठिकाणी करायचं असेल, लवकरात लवकर कमी करायचं आहे. त्यानंतर दुसरं काम महत्त्वाचं म्हणजे कुटुंबामध्ये असा प्रकार चालू आहे तो म्हणजे घरातील 2-3 वर्षाच्या पाठीमागे त्यांची मुलं सरकारी नोकरी आणि त्या ठिकाणी लागलेले आहेत आणि सरकार काय म्हणते, ज्यांच्या घरामध्ये सरकारी सेवा करणारे जे नोकरवर्ग आहे अशा नागरिकांना, सरकारी पगार घेत असणाऱ्या नागरिकांना मोफत अन्नधान्याचा लाभ इथून पुढे दिला जाणार नाही. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर कोण सरकारी नोकरीला असेल तर तुम्हाला देखील मोफत अन्नधान्याचा लाभ इथून पुढे दिला जाणार नाही. त्यामुळे तुम्हीसुद्धा इथून पुढे तलाठी कार्यालय असेल किंवा तहसीलदार कार्यालय असेल, नंतर जिल्हा कार्यालय असेल, नंतर जो कोणत्याही गव्हर्नमेंट पोलीस असेल, आर्मी असेल, अशा ठिकाणी तुमच्या घरातील कोणताही सदस्य नोकरी करत असेल अशा व्यक्ती करणारे इथून पुढे धान्य दिलं जाणार आहे अशी माहिती देखील महाराष्ट्र शासन आणि सरकारकडून देण्यात आली आहे. तर तुम्हाला आधार कार्डला सुद्धा तुमचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड KYC कंप्लीट करून घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. कारण आता सरकार नियमामध्ये बदल करत आहे. तुमचे गहू आणि तांदूळ मिळावे यासाठी तुमची महत्त्वाची कामे देखील करून घ्यायची आहेत. पुढील 5 वर्षाकरता अशा महिन्याला मोफत गहू तांदूळ इथून पुढे मिळालं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या संभाजी अर्जुन तुरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करून बघा. धन्यवाद.